श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओतून नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण काय करावं, काय करू नये, जेणेकरून आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळेल। तुम्ही उपवास धरत असाल किंवा नसाल, घरामध्ये घटस्थापना करो किंवा नको, तरीही आपण नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणती कामे करायला हवी ते मी या व्हिडिओमध्ये सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। रविवारी 15 ऑक्टोबरला घटस्थापना आहे, म्हणजे शारदीय नवरात्रीला सुरुवात 15 ऑक्टोबर पासून होत आहे ते 24 ऑक्टोबर पर्यंत। म्हणजे 24 ऑक्टोबरला दशमी आहे, त्याला विजयादशमी किंवा दसरा असं देखील म्हटलं जातं। तर या दिवशी घट उठवले जातात। नवरात्री हा सण पूर्णपणे आपल्या कुलदेवीचा कुलाचार असतो। या दिवसांमध्ये आपण घटस्थापना करतो, 9 दिवस देवीची मनापासून सेवा करतो। 9 दिवस देवीला 9 नैवेद्य दाखवले जातात। देवींच्या 9 रूपाची पूजा केली जाते। देवींना 9 फुलांच्या माळा घातल्या जातात। प्रत्येकजण आपल्या परीने, आपल्या शक्तीने आपल्याला होईल तसं आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो। तर 15 तारखेला पहिल्या दिवशी, शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते। तर काही ठिकाणी घटस्थापना केलीही जात नसेल, पण ज्यांना कुलदैवत आहेत, ज्यांना कुलदेवी आहेत, अशा बरेच जण जवळपास 90% 99% लोक घटस्थापना करतात। तर पहिल्या दिवशी मातीच्या घटामध्ये पाणी भरून आपण खाली माती पसरवून त्या मातीमध्ये सप्तधान्य किंवा 9 धान्य पेरलं जातं, ज्याला वेदिका असं म्हटलं जातं, आणि ही घटस्थापना केली जाते। मातीच्या घडावरती नारळ ठेवला जातो आणि घटस्थापना केली जाते। ही घटस्थापनेमध्ये काही जण आपले जे कुलदेवतेचे टाक असतात ते टाक सुद्धा पुजतात। तर पहिल्या दिवशी, घटस्थापनेच्या दिवशी सकाळी घटस्थापना करण्या अगोदर आपली जी रोजची देवपूजा आहे ती देवपूजा करत असताना पंचामृताने सगळ्या देवांना स्नान घातलं जातं। कारण की यानंतर 9 दिवस नवरात्री होईपर्यंत, म्हणजे दसऱ्यापर्यंत कोणत्याही देवांना स्नान घातलं जात नाही, देव हलवले जात नाहीत। प्रत्येक त्यासाठी देव घटी बसलेले आहेत असं म्हटलं जातं। त्यासाठी पहिल्या दिवशी आपण पंचामृताने स्नान घालायचं असतं। पंचामृताने स्नान घातल्यानंतर आपण गणपतीची पूजा करून घ्यायची। गणपतीला हळदी कुंकू दुर्वा वाहून आपण जे आपले कुलदैवत आहेत किंवा देवाऱ्यातील इतर काही देवांच्या मूर्ती आहेत त्या सगळ्या मूर्ती विड्याच्या पानावरती विराजमान केल्या जातात, बसवल्या जातात। यानंतर आपले हे देव आहेत, हे देव 9 दिवस हलवले जात नाहीत आणि हे धान्य आहे ते धान्य मातीमध्ये रुजवलं जातं। तर यामध्ये सप्तधान्य घेतलं जातं किंवा 9 धान्य देखील घेतलं जातं, किंवा काही जण एकाच प्रकारचं धान्य देखील पेरतात। तर हा 9 दिवस आपल्या घरामध्ये हे धान्य उगवलं जातं, ह्याला दहन असं देखील म्हटलं जातं। घरामध्ये घट ज्या प्रकारे उगवतोय तशीच घराची भरभराट होते असं देखील सांगितलं जातं। असा एक समज आहे प्राचीन काळापासून की जो घटस्थापना केल्यानंतर घटामध्ये जे धान्य पेरलेलं आहे ते कसं उगवते, ते जर भरभरून उगवलं तर घराची ही भरभराट होते असं देखील म्हटलं जातं। तर पहिल्या दिवशी केली जाते घटस्थापना। तुमच्या घरी जर घटस्थापना करत नसतील तर तुम्ही कलश स्थापना तर आवर्जून करा, कारण की कलश स्थापना करावी का, तर कलश स्थापना करण्यामागं कोणताही नियम नाही। कलश स्थापना हा प्रत्येकाच्या घरामध्ये, पाण्याने भरलेला देवघरामध्ये मंगल कलश असायलाच हवा। सौभाग्य देणारा असा हा मंगल कलश प्रत्येकाच्या घरात असावा। तुमच्या घरात नसेल तरीही तुम्ही नवरात्रीपासून प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये मंगल कलश स्थापन करावा। मंगल कलश करत असताना आपण एक तांब्या घ्यायचा किंवा पितळेचा घ्या, तो पूर्णपणे पाण्याने भरून घ्यायचा आहे। गळ्याला लाल धागा गुंडाळून घ्यायचा आहे। ओल्या कुंकवाने आपण त्यावरती स्वस्तिक आणि 5 बोटे उठवून घ्यायचे आहेत। त्यानंतर पाण्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, एक फूल, सुपारी, 1 रुपयाचं नाणं घालायचं आहे। त्यानंतर त्यावरती 5 विड्याची पाने किंवा 5 आंब्याची पाने ठेवायची, त्यावरती नारळ ठेवायचा आहे आणि नारळ ठेवल्यानंतर आपण हळदी कुंकू व्हायचं आहे। मंगल कलश हा नेहमी तांदळामध्ये स्थापित करा। एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावरती हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढून त्यावरती तुम्ही मंगल कलश स्थापन करू शकता, किंवा तुम्ही असंच खाली चौरंगावरती किंवा देवघरामध्ये जागा असेल तर तिथे तुम्ही अष्टदल कमल काढून त्यावरती देखील मंगल कलश स्थापन करू शकता।
तुम्ही घटस्थापना करत नसाल तरीही तुम्ही अखंड दिवा लावू शकता। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही अखंड दिवा लावू शकता। तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल, तुमच्या मनामध्ये जर अखंड दिवा लावण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही अखंड दिवा घरामध्ये अवश्य लावा। मनामध्ये काहीतरी संकल्प करून आपण देवी आईजवळ असं मागणं करून आपण हा अखंड दिवा लावायचा आहे। अखंड दिव्याची वात ही 1.25 हाताच्या मापाचा रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनलेली असावी। ती जास्त कठीण असावी म्हणजे त्या अशा वातीला जास्त काजळी येत नाही। अखंड दिवा मोठ्या आकाराचा असावा, शक्यतो त्याच्यावर जे झाकण मिळतं असं देखील तुम्ही दिवा घेऊ शकता म्हणजे त्याला वारंवार वारं लागणार नाही। अखंड दिव्याला काजळी आल्यानंतर आपण दिव्याची वात वर करून काजळी काढायची आहे। दिवा आपण विझणार नाही याची काळजी घ्यायची। अखंड दिवा घरामध्ये लावला असेल तर तुम्ही बाहेर कुठेही जायचे नाही म्हणजे दिवसभर बाहेर जाऊ शकता परंतु रात्री तरी आपल्या घरामध्ये झोपायला यायचं आहे आणि दिव्याची काळजी घ्यायची आहे। सकाळी उठल्यानंतर तुम्ही आंघोळ वगैरे स्वच्छ करून दिव्यामध्ये तेल जर कमी झालं असेल तर त्यामध्ये तेल घालायचं आहे, त्याची वात वर करायची आहे आणि रात्री झोपतानाही तुम्ही तेल चेक करून झोपा म्हणजे दिवा विझणार नाही। तर एखादा मनामध्ये संकल्प घेऊन तुम्ही अखंड दिवा लावू शकता देवीसमोर। तर अखंड दिवा लावल्यानंतर तो 9 दिवस हलवायचा नाही, दसऱ्यालाच आपण तो दिवा हलवायचा आहे। नवरात्रीमध्ये बऱ्याच महिला उपवास धरतात, तर काही जण 9 दिवस उपवास धरतात, काही जण उठता बसता उपवास धरतात। तर घरातील एक कुळस्त्री तरी नवरात्रीचा उपवास धरत असते। तुम्हीही नवरात्रीचा उपवास करत असाल तर नवरात्रीच्या उपवासामध्ये आपण काही गोष्टींची काळजी देखील घेणं आवश्यक आहे। नवरात्रीमध्ये एकदा की घटस्थापना झाली की नखे, दाढी, केस कापले जात नाहीत, तर अशीही काही ठिकाणी नियम आहे, पद्धत आहे। तर तुमच्याकडे जरी हा पद्धत असेल, हा नियम असेल तर तुम्ही देखील हा नियम नक्कीच पाळावा। घटस्थापना केल्यानंतर आपण जे महिला उपवास करतात तर त्या उपवास करतात त्यांनी ब्रह्मचर्य पाळायचं आहे। त्यानंतर उपवास केल्यानंतर त्यांनी पलंगाऐवजी जमिनीवर झोपायचं आहे। नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणं टाळायचं। शक्य झाल्यास 9 दिवस तुम्ही गादीशिवाय झोपायचे आणि उपवास करायचा म्हटल्यानंतर जास्त अन्न खाऊ नये, शक्य झाल्यास फलाहार खावावा। नवरात्रीचे उपवास करतोय म्हटल्यानंतर नवरात्रीमध्ये आपल्या वागण्यामध्ये क्षमाशीलता असायला हवी, उदारता असायला हवी। उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहिलं पाहिजे। आपण उपवास करतोय म्हटल्यानंतर आपण खोटं बोलणं टाळलं पाहिजे, सत्याचं पालन केलं पाहिजे, मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे। कोणालाही शिव्या देणे किंवा कोणावरही आपण व्यर्थ बोलणे, कोणाविषयी वाईट बोलणे, चर्चा करणे या गोष्टींपासूनही आपण दूर राहिलं पाहिजे। तर आपल्या आपल्या इंद्रियावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे। सर्व प्रकारच्या तामसिक भावनांचा आपण त्याग करायचा आहे आणि कोणताही गैरवापर करायचा नाही। आपण दुर्गा देवीची उपासना केल्यानंतर आपण आपल्या ज्या कुलदेवतेचं ध्यान करायचं आहे। उपवासाच्या दरम्यान जे आपण रोजचं जे मीठ असतं ते रोजचं मीठ खाऊ नये। तुम्ही शक्य झाल्यास उपवासामध्ये सैंधव मीठाचा वापर करावा, ते थोडंसं गुलाबी रंगावर देखील असतं। तर नवरात्रीमध्ये 9 दिवस 9 रंगाच्या साड्या घातल्या जातात। तर तुम्हीही उपवास करत असाल तर तुम्ही 9 रंगांच्या साड्या नक्की घाला, कारण की आपण नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतोय। मग हा काही नटण्याचा भाग नाही, तर आपण हौसेने का नाही पण देवीसाठी उपवास करत असताना आपण देवीसाठी 9 रंगाची देवीला आवडते तसं जो रंग सांगितलेला असतो त्या रंगाचे आपण आठवडाभर साड्या घालू शकतो। 9 दिवस आपण साड्या घालू शकतो। तर आपल्या घरामध्ये भरपूर साड्या असतात, नवी साडी घालावी असं काही नाही। त्यातलीच जो रोज रंग येतोय त्या रंगाची साडी नक्कीच घाला। तुम्ही उपवास करताय तर हा देखील नियम तुम्ही अवश्य पाळावा। तर तुम्हाला जर रोजच्या रंगाच्या जर साड्या घालणं शक्य झालं नसेल तर तुम्ही उपवासामध्ये काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे इतर ड्रेस, कपडे चुकूनही घालायचे नाहीत, कारण की काळा रंग अशा उपवासादरम्यान किंवा व्रतादरम्यान वर्ज्य मानला जातो, त्यासाठी हा नियम देखील आपण पाळायचा आहे। घरामध्ये घटस्थापना केलेली असेल तर घटस्थापना केल्यानंतर आपल्याला 9 दिवस घटाला 9 माळा घालण्याचा नियम आहे। तर पहिली माळ ही विड्याच्या पानाची असते आणि जी आपण घटाला घालण्यासाठी जी माळ बनवतो ती माळ बनवत असताना त्याला सुईचा वापर करायचा नाही, म्हणजे फक्त धाग्याला गाठी मारून आपण जी काही फुलाची किंवा पहिली माळ जी विड्याच्या पानाची घातली जाते ती विड्याच्या पानाची माळ देखील आपण पहिल्यांदा घालत असताना आपण जो धागा असतो त्या धागाला गाठी मारत
मारत ती विड्याच्या पानाची माळ बनवायची आहे। त्याला सुईचा वापर केला जात नाही। दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही फुलांची माळ घालणार असाल तर फुलांची माळ देखील फुलांचे देठ असतात ते आपण गाठी मारून दोऱ्यामध्ये फुलांची माळ बनवायची आहे। 9 फुलांची माळ बनवा किंवा जास्त फुलांची माळ बनवली तरीही चालेल। आपल्या घटापासून ते देवघरापर्यंत अशी ही माळ लावली जाते। 9 दिवस 9 माळी घातली जातात। तर 9 माळी घालत असताना तुम्ही दररोज ज्या माळी बनवणार आहात तर त्या माळी बनवण्यासाठी सुईचा वापर करायचा नाही आणि घटस्थापना केल्या म्हणल्यानंतर जी तुमच्याजवळ फुले अवेलेबल असतील त्या फुलाने देखील तुम्ही रोज एक माळ बनवून घटाला घालायची आहे। त्यानंतर देवीला घटस्थापना केली असेल किंवा नसेल, नवरात्रीमध्ये प्रत्येकाने उपवास करा किंवा नको, प्रत्येकाने 9 दिवस देवीला 9 नैवेद्य दाखवायचा आहे। यामध्ये खूप साधे नैवेद्य असतात, दूध, त्यानंतर साखर, तूप, मध, पंचामृत देखील दाखवू शकता, देवीला आवडणारी केळी देखील दाखवू शकता। तर मालपुवा हा देखील नैवेद्य असतो। तर तुम्ही तुमच्या इच्छेने घरामध्ये जे काही बनलं असेल किंवा घरामध्ये रोज एखादा गोडाचा नैवेद्य, जर काही शक्य झालं नाही तर तुम्ही साखरेचा नैवेद्य तरी नक्की दाखवा। नवरात्रीमध्ये 9 दिवस आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करायची आहे। नवरात्रीचे उपवास केल्यानंतर 9 दिवस लिंबू देखील कापलं जात नाही। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही लिंबू देखील कापू नका। नवरात्रीचे उपवास करत असताना किंवा नवरात्रीमध्ये आपल्याला जर मध्येच मासिक धर्म वगैरे आला तर आपण या मासिक धर्माचं पालन करायचं आहे। यावेळेस आपण देवीचे किंवा देवपूजेविषयी जे काही कामे आहेत, घटाला पाणी घालणे किंवा घटाला माल घालणे अशी कोणतीही कामे आहेत तर तुम्ही देवघरामध्ये शक्यतो जाऊ नये आणि हे 4 दिवस नक्की पाळावे। आपला 5वा आणि 4था दिवस झाल्यानंतर तुम्ही डोक्यावरून 4थ्या आणि 5व्या दिवशी आंघोळ करायची आहे आणि आपलं जे अंथरूण पांघरूण आहे ते देखील आपण धुवून टाकायचं आहे किंवा घरामध्ये गोमूत्र देखील शिंपडून घ्यायचे। तर एरवी आपण हे पाळत नसलो तरी नवरात्रीमध्ये घरामध्ये देव बसल्यानंतर तरी आपल्याला हे नियम पाळायचे आहेत। तुम्ही जर उपवास करत असाल किंवा नवरात्रीमध्ये उपवास करत नसाल तरीही आपण घर हे पूर्णपणे स्वच्छ ठेवायचं आहे, कारण की नवरात्रीमध्ये आपल्या घरी घटस्थापना झालेली असते किंवा देवीचा हा उत्सव आहे जो 9 दिवस चालतो। कुलदेवीचा हा उत्सव आहे, तर यामध्ये आपलं घर स्वच्छ असावं, कारण की स्वच्छ असलेल्या घरामध्ये जिथे शांतता आणि स्वच्छता असते ना, अशा स्वच्छ घरामध्ये देवीचा वास राहतो, लक्ष्मीचा आपल्यावरची आशीर्वाद राहतो आणि आपल्याला भरभराट आपल्या घराची होते। त्यासाठी आपलं घर आपल्याला स्वच्छ नक्की ठेवायचं आहे। नवरात्रीचा उपवास करत असाल तर खोटं बोलणे, रागवणे, वाद घालणे हे देखील टाळायचं आहे। तर नवरात्रीच्या उपवासामध्ये लहान मुले, मुली, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा आदर करायला शिकायचा आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे। नवरात्रीच्या उपवास करणाऱ्यांनी पान, तंबाखू, गुटखा, मावा, सिगारेट म्हणजेच धूम्रपान, बिडी वगैरे, दारू असे मद्यपान, अंमली पदार्थ यांचे व्यसन करू नये, मांसाहार करू नये। तर हे नियम आपण एरवी देखील पाळायला हवेत। तर शक्य असेल तर निदान नवरात्रीत तरी आपण हे नियम अवश्य पाळायचे आहे। तर नवरात्रीच्या उपवास करणाऱ्यांनी त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमतेची जाणीव ठेवून कोणत्याही प्रकारचा उपवास करायचा हा त्यांनी स्वतः निर्णय घ्यायचा आहे आणि उपवासाच्या व्रताचं पालन प्रामाणिकपणे करायचं आहे। नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी कामाशिवाय प्रवास करणं टाळायचं आहे। नवरात्र उत्सवाच्या काळात सहल करणे, मोज मजा करणे टाळायचं आहे। हे व्रत प्रामाणिकपणे करायचं आहे। म्हणजे थोडक्यात काय तर नवरात्रीचा आपण उपवास धरलेला असेल तर आपल्याला अगदी साधं राहणीमान जगायचं आहे। या उपवासामध्ये आपल्याला दिवसा झोपायचं नाही किंवा रात्री झोपतानाही आपल्याला गादीचा वगैरे वापर करायचा नाही। अगदी साध्या पद्धतीने आपण हा उपवास करायचा आहे। म्हणजे आपल्या साध्या राहणीमानाने आपण देवीची सेवा करायची आहे। उपवास करणाऱ्याने हे व्रत मध्येच तोडायचं नाही। तुम्ही उपवास केला असेल तर तुम्हाला तो पूर्ण 9 दिवस करायचा आहे। मग मध्ये सुतक आलं किंवा मासिक धर्म आला तरी तुम्ही तुमचा उपवास कंटिन्यू करायचा आहे आणि त्यानंतर दसऱ्या दिवशीच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे। शेवटी पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून जी व्यक्ती देवीचे उपवास करते त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना पूर्ण व्रताचं फळ मिळतं। तर असे काही नियम आहे ते तुम्हाला पाळणं शक्य असेल तर ते नियम पाळून तुम्ही नवरात्रीचे उपवास नक्की करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।